म्हणतो तो टेंबे स्वामींनी आपल्याला दिलाय, म्हणून त्या मंत्राचा प्रभाव आजही तितका आहे. श्रीराम जय जय राम हा 13 अक्षरी जो मंत्र आहे तो गोंदावलेकर महाराजांनी आपल्याला दिलाय, म्हणून त्याचा प्रभाव आपल्याकडे जास्ती मानला जातो. आणि म्हणूनच रामकृष्ण गोविंद नारायण हरी ही पुढची जगद्गुरु तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकणार आहोत. आणि ती आपल्या समोर सादर करते स्वाती पारखी. रामकृष्ण गोविंद नारायण रामकृष्ण गोविंद नारायण केशवा मुरारी केशवा मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण रामकृष्ण गोविंद नारायण लक्ष्मी निवासा पाहे दीनबंधू लक्ष्मी निवासा पाहे दीनबंधू तुझा लागो छंदू सदा माझा मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण रामकृष्ण गोविंद नारायण तुझे नामी प्रेम देई अखंडित तुझे नामी प्रेम देई अखंडित नेणी तपोव्रत दान काही मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण रामकृष्ण गोविंद नारायण तुका म्हणे माझे हेची हा मागणे तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे अखंड ही गाणे अखंड ही गाणे अखंड ही गाणे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण रामकृष्ण गोविंद नारायण केशवा मुरारी केशवा मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण हरी. बघा मंडळी, उद्या मी जर 4 ओळी खरडल्या तर त्या कोणी वाचणार नाहीये याची मला 101 काय 200% खात्री आहे. पण या संत रचना जवळपास 750 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरीही आपल्या मनामध्ये रुंजी का घालतात, याच्या मागचं कारण काय? तर आपल्याकडे वाणीचे सुद्धा 4 प्रकार सांगतात: परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी.
आपण जे बोलतो ते वैखरी वाणीतनं बोलतो आणि त्यामुळे ते शब्द आपण बोलल्यानंतर 10 मिनिटांनी हवेत विरून जाणारे हे आपल्याला माहिती आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांची वाणी असो, तुकाराम महाराजांची वाणी असो, एकनाथ महाराजांची वाणी असो, ही परावाणी आहे. आणि म्हणूनच त्याचं जे स्फुरण आहे, त्यातनं आलेले जे शब्द आहेत ते अजूनही आपल्यावर तितकाच प्रभाव टाकतात. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, म्हणून ते काव्य अजूनही चिरंतन आहे, कारण त्याला परतत्वाचा स्पर्श आहे. पुढची जी रचना ऐकणार आहोत ती भक्त शिरोमणी असलेल्या नामदेव महाराजांची आहे. नामदेव महाराजांचं अत्यंत मोठं योगदान म्हणजे आज आपण ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांची जी चरित्र वाचतो, ऐकतो, त्याचे पहिले लेखक आहेत भक्त शिरोमणी असणारे नामदेव महाराज. आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणूनच नामदेव महाराजांचा याच्या पुढचा अभंग आपण ऐकणार आहोत. विठ्ठलाचा अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत सहृदयपणे केलेलं वर्णन आहे. विठ्ठल आवडी प्रेम भावो. ऐकूया अभिजित पंचभाई यांच्या आवाजात. विठ्ठल आवडी प्रेम भावो. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भावो. विठ्ठल आवडी प्रेम भावो. विठ्ठल आवडी प्रेम भावो. तुटला हा संदेह, तुटला हा संदेह, व्याधिता भवमूळ व्याधिता. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भावो. विठ्ठल आवडी प्रेम भावो. विठ्ठल आवडी प्रेम भावो. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, हेची नामासार. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. संसार तरावया, संसार तरावया, प्रेम
हो नामा बिन काही हो नामा बिन काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हण करलो पाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हण करलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल प्रेम विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो नामदेव महाराजांचे अत्यंत उत्कट असे शब्द आणि श्रीधर फडक्यांनी त्याला दिलेली अप्रतिम अशी चाल आणि आता आपण अभिजित दादांच्या स्वरातनं अतिशय मंत्रमुग्ध होऊन ती ऐकली. संत रचनांचं हे असंच आहे, कारण त्यांच्या मागची भूमिका अशी आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. संतांची भूमिका ही अशी आहे, मी फार मोठं क्रेडिट घेतलं, मी फार मोठं काम केलं आणि मला त्याचं क्रेडिट द्या, माझं नाव कुठेतरी छापून आणा, हे संतांचं कधीच म्हणणं नव्हतं. आपण बघा, प्रत्येक संताची एक एक नाममुद्रा त्यांच्या अभंग रचनेमध्ये आपल्याला दिसते. नामा म्हणे, जनी म्हणे, पण आपण जर एकनाथ महाराजांचा अभंग पाहिला तर एका म्हणे आपल्याला दिसणार नाही, आपल्याला दिसेल एका जनार्दनी. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आहेत. आपल्या गुरूंना सगळं क्रेडिट दिलेलं आहे, आपल्या गुरूंना सर्व श्रेय त्यांनी दिलेलं आहे. आणि आपली माऊली तर त्याच्याही उपर आहे. त्यांना लिहिता येत नव्हतं का, सही करता येत नव्हती का खाली श्रीयुत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी? कुठेही असं लिहिलं नाही. त्यांनी असं लिहिलंय, बाप रखुमा देवीवरू. तो रखुमा देवीचा जो वर आहे, म्हणजे तिचा जो पती आहे, रखुमा देवीचा वर, तो माझा बाप, तो विठ्ठल, आणि तो पंढरपूरमध्ये नांदतो आहे, त्याला सगळं श्रेय आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये नाममुद्रा असते, बाप रखुमा देवीवर. या वारकरी संप्रदायामध्ये जसे पुरुष संत हे होऊन गेले, तसे स्त्री संतांचे सुद्धा अभंग हे तितकेच उत्कट आहे. बघा, एक 5 वर्षाची परकरी पोरगी आहे. परभणी जवळ गंगाखेड नावाचं एक खेड आहे. तिथनं ही मुलगी 5 वर्षाची असताना तिचे वडील पंढरपूरला नामदेव महाराजांच्या वडिलांकडे म्हणजे दामा शेठजींकडे तिला आणून देतात. आणि मग ही नामयाची दासी जनी म्हणून तिथे वावरायला लागते. आता आई नाही, वडील नाहीत, 15वी जनी म्हणजे 14 जणांचं एकत्र मोठं कुटुंब आहे आणि जनाबाई त्यातली 15वी जनी आहे. अशा वेळेला आपला मित्र, आपले आई वडील सखा, सगळ्या नात्यांमध्ये ती विठ्ठलच बघत असते. देव खाते देव पिते देवावरी मी निजते, जनी म्हणे विठाबाई भरुनी उरले अंतरबाही. त्या विठ्ठलाला सुद्धा आईच्या रूपात बघते. अतिशय गमतीशीर अभंग आहे. ती म्हणते, जनी डोईने गांजली विठाबाई धावी आली,
देव हाती बुचडा सोडी उवा मारी तसे तातडी. एखादी आई जितक्या काळजीनी जितक्या ममतेनी आपल्या मुलीचं करेल तितक्या ममतेनी ती विठाई तिचं सगळं करते अशी तिची प्रामाणिक भावना आहे. म्हणून जनाबाई म्हणतात ये ग विठाबाई. ऐकूयात त्यांचा हा अभंग देवयानी सहस्त्रबुद्धे यांच्या स्वरात. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. तू क्या सही कथा बाया रे, तू क्या सही कथा बाया रे, माझे रंगणीला जावे, माझे रंगणीला जावे. माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, विठाबाई, विठाबाई. पुढच्या गाण्याकडे वळूयात. गवळण हा शब्द ऐकला की आपल्याला कृष्ण आठवतो आणि गवळण हा शब्द ऐकला की आपल्याला शृंगारही आठवतो. पण लक्षात घ्या, शृंगाराच्या आत असलेला अध्यात्माचा जो गाभा आहे तोही गवळणीलाच आहे. त्यामुळे आपण यानंतरची जी गवळण ऐकणार आहोत त्या गवळणीमध्ये मराठीतलं ळ हे अक्षर प्रामुख्याने वापरलं गेलंय. आता कशी कवीची सुद्धा कौशल्य असतं बघा. काळा रंग हा इतर वेळेला आपण निषिद्ध मानतो बघा. आपण बायका शुभ कार्यामध्ये शक्यतो काळ्या रंगाची साडी नेसत नाही, पण ज्या वेळेला हा काळा रंग पांडुरंगाचा असतो तेव्हा तो आम्हाला किती आवडतो.
हा सावळा, काळा, पांडुरंग, हा कृष्ण, हे यांचे जे रंग आहेत ते आम्हाला मनामध्ये भावतात. बुक्का सुद्धा जो वारकरी संप्रदायामध्ये लावतात तोही काळा असतो. एखाद्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळीच तीट लावली जाते, दृष्ट लागू नये म्हणून. कारण काळा हा निर्वाताचा रंग आहे, काळा हा अवकाशाचा रंग आहे आणि काळा हा अद्वैताचा रंग आहे. म्हणून पुढचा जो गीत प्रकार आपण ऐकणार आहोत तो गवळण हा गीत प्रकार आहे. याच्यामध्ये एक दोन शब्द मुद्दामून सांगते, कारण ते आजच्या पिढीला किंवा आजच्या संदर्भात कदाचित आपल्याला माहिती नसतात. एका वळी काळी, गळा मोती एका वळी काळी. आता हे एका वळी काय आहे, तर हा गळ्यात घालायचा दागिना आहे, एक पदरी हार आहे, एका वळी सुद्धा काळी आहे. आणि कासे कासिली म्हणजे नेसलेलं जे लुगडं आहे, जी साडी आहे ती सुद्धा काळी आहे. सर्व अवकाश आजूबाजूला काळच आहे. काळ्या रात्री काळ्या कालिंदीच्या काठावर ही निघालेली गोपी आहे आणि पाणी भरण्यासाठी निघाली आहे. पण कृष्ण दर्शनाची ओढ अशी आहे की ती म्हणते रात्र काळी घागर काळी. ऐकूया समूह स्वरामध्ये ही गवळण. रात्र काळी घागर काळी, रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी गोमाई. गुंठ काळी, विलवल काळी, गुंठ काळी, विलवल काळी. गळामोती एका वळी काळी गोमाई, गळामोती एका वळी काळी गोमाई. रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी गोमाई. गुंठ काळी, विलवल काळी, गुंठ काळी, विलवल काळी. गळामोती एका वळी काळी गोमाई, गळामोती एका वळी काळी गोमाई. काळी काजळी काळी, मी काळी काजळी काळी. कास कासी येली काळी गोमाई, कास कासी येली काळी गोमाई. गुंठ काळी, विलवल काळी, गुंठ काळी, विलवल काळी. गळामोती एका वळी काळी गोमाई, गळामोती एका वळी काळी गोमाई. एकली पाण्याला नवदाय साजणी, नवदाय साजणी, नवदाय साजणी. एकली पाण्याला नवदाय साजणी. नवदाय साजणी, नवदाय साजणी. सभे पाठवा मूर्ती सावळी, मूर्ती सावळी गोमाई. गुंठ काळी, विलवल काळी, गुंठ काळी, विलवल काळी. गळामोती एका वळी काळी गोमाई, गळामोती एका वळी काळी गोमाई. विष्णुदास नाम्याची स्वामी काळी, विष्णुदास नाम्याची स्वामी काळी. कृष्णमूर्ती बहुकाळी बहुमान, कृष्णमूर्ती बहुकाळी बहुमान. गुंठ काळी, विलवल काळी, गुंठ काळी, विलवल काळी. गळामोती एका वळी काळी गोमाई,
गळामध्ये कावडी काळी रात काळी सागर काळी यमुना जळेली काळी उंच काळी विलवत काळी गळामध्ये कावडी काळी गळामध्ये कावडी काळी गळामध्ये कावडी काळी गळामध्ये कावडी काळी आळंदीपासून पंढरपूर पर्यंत आणि देहूपासून पंढरपूर पर्यंत जी आषाढी वारी चाललेली असते त्यामध्ये गंमत बघा, जात असतात आपल्या आवडत्या दैवताकडे, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाकडे जायचं असतं, पण जाता जाता नामघोष मात्र भक्तांचा चाललेला असतो, ज्ञानोबा तुकाराम. हा अशा प्रकारचा एक गमतीशीर प्रकार हा आपल्याला वारीतच बघायला मिळतो. वारीच्या वेळेला आम्ही ज्या ज्या वेळेला दूरदर्शनसाठी त्याचं रिपोर्टिंग करायला हिंडत असतो त्या वेळेला अनेक मंडळी भेटतात आणि अतिशय काही अनुभव अतिशय स्मरणात राहण्यासारखे असतात. न्याहारी कुठे करायची, जेवण कुठे करायचं, थांबा कुठे आहे, विसावा कुठे, या सगळ्याचं वेळापत्रक ठरलेलं असतं बरं का. एक आजीबाई 80 वर्षाच्या होत्या, न्याहारीसाठी खाली बसल्या होत्या, हातावरच न्याहारी करत होत्या. निघायची वेळ झाली, अशा वेळेला त्यांना उठता येईना. आता आमचा कॅमेरामॅनचं काम झालं होतं, मी सुद्धा जरा मोकळी होते आणि त्यामुळे मी आजींना म्हटलं, आजी उठता येत नाही तर हात देऊ का हो जरा. या माझ्या प्रश्नावर आजींनी जी प्रतिक्रिया दिली ती मला कायम लक्षात राहते. मी जेव्हा त्यांना विचारलं, आजी उठण्यासाठी हात देऊ का हो जरा, तेव्हा त्या मला म्हटल्या, बाळा 70 वर्षापूर्वी त्या पांडुरंगाचा एकदाच हात धरलाय, आता कुणाचा हात धरायची गरज नाही. ही निष्ठा, ही भक्ती, खरोखर मला असं नेहमी वाटतं की आपण जितके सुशिक्षित होतो तितकी आपली श्रद्धा आणि भक्ती आणि निष्ठा कमी होते का काय. आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की देव माझा आहे, पण बघा देव माझा हे म्हणताना माझ्याकडे मालकी घेतोय, मी मोठा आहे, देव माझा. पण आता असं म्हणूयात का, मी देवाचा. मी देवाचा जेव्हा म्हणेन तेव्हा त्याच्याकडे मालकी देतोय मी, तो श्रेष्ठ आणि मी खालती. म्हणून तर अथर्व शीर्षात आपण काय म्हणतो, त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी. तुझ्याकडे एकदा कर्तेपण दिलं की माझ्या डोक्यावरचा भार, आजकाल ज्याला आपण स्ट्रेस आणि डिप्रेशन म्हणतो, ते कमी होतं. आणि म्हणूनच संत रचना यासाठी गायच्या, यासाठी वाचायच्या आणि यासाठी अभ्यासायच्या असतात. पुढचा अभंग ऐकूयात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, विठ्ठल हो माझी माय आम्हा सुखा पुणे काय. अश्विनी भिडे देशपांड्यांनी हा मुळात गायलेला आहे आणि आता आपल्या समोर सादर करतायत देवयानी सहस्रबुद्धे.
आम्हापाशी चित्त हा ठेवी आम्हापाशी चित्त ठेवी आम्हापाशी चित्त विठ्ठल हो माझी मान विठ्ठल हो माझी मान आम्हा सुखा पुढे काय आम्हा सुखा पुढे काय विठ्ठल माझी मान विठ्ठल माझी सगळ्या संतांनी विठ्ठलाला आपली आई वडील माता पिता बंधू सखा या सगळ्या रूपामध्ये पाहिलं आणि मग तो एक श्लोक आपल्याला आठवतो, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वम मम देव देव. मला हे सगळं एकंदरीत बघत असताना असं नेहमी वाटतं की या सर्व संतांच्या विचारामध्ये विचारधारेमध्ये किती साधर्म्य आहे. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, दे थिंक अलाइक. जे लोक जे ग्रेट मेन थिंक अलाइक, जे महान लोक आहेत त्यांच्या विचारधारेमध्ये सुद्धा एक प्रकारचं साधर्म्य आणि साम्य आपल्याला दिसतं. ते या संत रचनांमध्ये आपल्याला जाणवतं. मंडळी, यावेळचा जानेवारी महिना म्हणजे 2024चा जानेवारी महिना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आनंदाचं कारंज घेऊन आला. कारण 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं आणि तिथे रामलल्लांची स्थापना करण्यात आली. कित्येक पिढ्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण आपली पिढी अत्यंत भाग्यवंत की याची देही याची डोळा हे स्वप्न साकारताना आणि तिथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आमचे डोळे, आमचे कान, आमचे सर्व अवयव धन्य झाले. रामायण ही अशी कथा आहे की जी मूल्यांची कथा आहे. म्हणून माझे गुरुजी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज नेहमी असं म्हणतात की रामराज्य म्हणजे बापजाद्यांचं राज्य नाही, जे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीला वारसा हक्कानं मिळणार आहे ते रामराज्य नाही. रामराज्य म्हणजे मूल्यांचं राज्य, रामराज्य म्हणजे धर्माचं राज्य आणि रामराज्य म्हणजे गुणांचं राज्य. म्हणून राम इज अ पर्सॉनिफिकेशन ऑफ मॉरल व्हॅल्यूज असं आमचे स्वामीजी सांगतात. राम म्हणजे सगळ्या गुणांचा समुच्चय म्हणजे राम. गदिमांची शब्दकळा पण किती सुंदर आहे, ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी असं म्हणतो. अग्नी, यज्ञीय अग्नी जो आपण म्हणतो त्याला देवतेचं स्वरूप दिलं, त्याला मानवीकरण केलं आणि हा यज्ञीय अग्नी प्रगटला रक्तवर्ण अशा महापुरुषाच्या रूपामध्ये. जेव्हा दशरथ राजांनी यज्ञीय घोडा पाठवला होता आणि तो अश्व 1 संवत्सरानंतर परत आला आणि हा यज्ञीय अग्नी त्या ज्वाळेतनं प्रगट झाला, हातामध्ये पायस घेऊन प्रगट झाला आणि म्हणाला, दशरथा घे हे पायस दान. ऐकूया अभिजित दादांच्या स्वरात. दशरथा दशरथा घे हे पायस दान पायस दान. दशरथा घे हे पायस दान पायस दान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो. माझा सन्मान दशरथा 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 हे पायस दान पायस दान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून
यादानासी यादानाहून यादानासी यादानाहून अन्य नसे उपमान दशरथा 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 गेले पायसदान पायसदान प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूचे अंश मानवी प्रसवतील त्या तिन्ही देवी प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा 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 गेले पायसदान पायसदान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो जन्मी अंतर्धान दशरथा 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 गेले पायसदान पायसदान दशरथा या कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो जन्मी अंतर्धान दशरथा 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 गेले पायसदान पायसदान दशरथा या पंढरीच्या वारीला जेव्हा मंडळी जात असतात तेव्हा लक्षात घ्या, हे जे 18 दिवस आहेत ते अतिशय महत्वाचे असतात बरं का. पुणे, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातनं हा प्रवास होतो. जवळपास 250 किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे आणि कालावधी लागतो 18 दिवसांचा. मी का हे सगळं सांगतेय, कारण या दिवसामध्ये पंढरीचा जो विठोबा असतो ना, त्याचं मंदिर हे 24 तास खुलं असतं भक्तांसाठी. आपले भक्त आपल्या भेटीसाठी इतके कष्ट घेऊन येत आहेत, पाऊस पाण्याची पर्वा न करता येत आहेत, यासाठी तो देव कमरेवर हात ठेवून 24 तास दर्शनासाठी उभा आहे त्या ठिकाणी. मला या विठ्ठल दैवताची अतिशय गंमत वाटते बघा. आपण जे जे देव पूजतो त्या देवांमध्ये प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. शंकर बघा, विष्णू बघा, कृष्ण बघा, देवी बघा, गणपती बघा,
पण एकमेव दैवत असं की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही आणि त्याचे हात कटीवर ठेवलेले आहेत, ते सुद्धा कशासाठी बरं? आपण अनेकदा विचार करतो की कशाला हे कमरेवर हात ठेवलेत. तर आपल्यासारखी जी प्रापंचिक आणि सांसारिक मंडळी आहेत, जी भवसागरामध्ये, प्रपंचाच्या या सागरामध्ये गटांगळ्या खात असतात, अडचणींचे डोंगर असतात, आणखी काही चक्रव्यूह त्याच्यामध्ये असतात, संकट असतात, प्रापंचिक कटकटी असतात, तेव्हा हा विठ्ठल कटीवर हात ठेवून आपल्याला आश्वासन देत असतो, बाळा लक्षात ठेव, हा भवसागर कमरे एवढाच उंच आहे, याच्यावरती तो येणार नाही. माझा हात धर, माझं बोट धर, तर तू हा भवसागर सहज पार करून जाशील. म्हणूनच पुढची रचना ऐकणार आहोत कवी सुधांशू यांची. दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेलं आहे. आपल्या सर्वांचं अतिशय आवडतं गाणं देव माझा विठू सावळा. ऐकूयात स्वातीताई पारखींच्या स्वरात. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. मी मगाशी उल्लेख केला तसा वारकरी संप्रदायामध्ये स्त्री संतांची भूमिका आणि योगदान पण किती महत्वाचं आहे. संत जनाबाई या दासी जनी म्हणून वावरतायत, पण बघा स्त्री सुलभ भावना त्यांच्या अभंगातनं नेहमी प्रगट होत असतात. एका ठिकाणी त्या म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे. हा ज्ञानेश्वर जो आहे, जे त्यांच्यावर त्यांची इतकी भक्ती, इतकं उत्कट प्रेम आहे की माझ्या पोटी त्यांनी जन्म घ्यावा अशी एक स्त्री सुलभ उत्कट भावना त्यांच्या मनामध्ये. आणि याच जनाबाई विठ्ठलाकडे बघतात ते कुटुंब वत्सल गृहस्थ म्हणून, आणि तेव्हा त्या म्हणतात विठू माझा लेकुरवाळा. लेकुरवाळा एखादा आजच्या भाषेत म्हणायचं तर फॅमिली मॅन कसा असतो, तर हा विठ्ठल आहे. कसा आहे, त्याच्या पुढे चाले ज्ञानेश्वर. निवृत्ती हा खांद्यावरी. आता तिथे तिथे त्याची जागा का त्या संताची ठेवली ते सुद्धा बघण्यासारखं. उगाच कुणाला तरी कुठेतरी बसवलं नाहीये. निवृत्ती हा खांद्यावरी, कारण खांद्यावर बसलेला जो माणूस मुलगा असतो त्याला त्या बापापेक्षाही दूरचं दिसतंय, लांबचं दिसतंय. निवृत्ती हे वारकरी संप्रदायातले द्रष्टे संत आहे, त्यांनी काळाच्या पुढे पाहिलं, म्हणून निवृत्ती हा खांद्यावरी आहे. पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊलींना तर आपण बंडखोर संत म्हणतो, कारण ज्ञानेश्वरी ही त्यांनी संस्कृतातून जेव्हा प्राकृतात आणली तेव्हा ते एक प्रकारची क्रांतीच होती. आणि म्हणून पुढे चाले ज्ञानेश्वर या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाला स्वतःचा असा सेपरेट ग्रंथ, स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या पूर्वी नव्हता. म्हणून पुढे चाले ज्ञानेश्वर दिशादर्शक, मार्गदर्शक आहेत. आणि मागे मुक्ताई सुंदर. ती मागे असली. बघा, मुलं पुढे एखादा रस्ता क्रॉस करत असताना आपण लहान मुलांना पुढे करतो, पण मागे वडील किंवा आई थांबतात. तसा मागचा माणूस लास्ट बट नॉट द लीस्ट असा आहे. त्यामुळे मागे मुक्ताई सुंदर असं इतकं अप्रतिम वर्णन जनाबाईंनी त्या लेकुरवाळ्या विठ्ठलाचं केलेलं आहे. ही संत मंडळी हाच त्याचा परिवार आहे आणि हाच तो फॅमिली मॅन विठ्ठल आहे. ऐकूयात आपण ती रचना देवयानी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळाचा विनेला,
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव तुझा, गुरुवीण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना, कदा काळी डळमळीना, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन, गुरु सौभाग्य देऊन, साधु बोध नांदवी, साधु बोध नांदवी, हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, काया काशी गुरु उपदेशी, काया काशी गुरु उपदेशी, काया काशी, काया काशी गुरु उपदेशी, काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र
वा. 2011 साली आम्ही हा कार्यक्रम केला होता आणि आम्ही सगळे त्याच्यात, मुक्ताताई सोडून आम्ही सगळे त्याच्यातले इथं आहोत आज. जसं मगाशी मी म्हणाले की आपल्याला आपल्या नवीन पिढीला अनेक गोष्टी त्यांच्या भाषेमध्ये समजाव्या लागतात, तसे आमचे स्वामीजी भक्तीची व्याख्या करताना सांगतात. तरुणांपुढे जेव्हा त्यांना बोलायचं असतं त्यावेळेला ते असं नेहमी म्हणतात, भक्तीची व्याख्या अनेक संतांनी लिहिलेला अभंग आहे आणि तो अशाच विठ्ठलाच्या भक्तीपर असणारा अभंग आहे. पण गंमत अशी आहे बघा, या अभंगामधले शब्द तुकाराम महाराजांचे अभंग वरवर बघताना सुगम वाटतात, पण ते अतिशय अर्थगर्भ असतात बरं का. तुकाराम महाराज असं म्हणतात, कमोदिनी काय जाणे तो परिमळू, भ्रमर सकळ भोगीत असे. आता ती जी कमोदिनी आहे तिच्यामध्ये सुगंध आहे, पण तिला त्या सुगंधाचा पत्ताच नाहीये. त्याचं महत्व कुणाला आहे, तर त्याचं महत्व त्या भ्रमराला आहे, त्या भुंग्याला आहे, जो त्याचा आस्वाद घेतोय. तसंच ते पुढे म्हणतात की गाय ही असते ती तृण खायला जाते, गवत खायला जाते, पण तिचं जे अमृत तुल्य असं दूध आहे त्याची चव आणि त्याचं महत्व मात्र त्या वासराला आहे. तसं शेवटच्या कडव्यात तुकाराम महाराज असं म्हणतात, जो शिंपला आहे ज्याच्यामध्ये हा मोती तयार होतो, त्या शिंपल्याला त्या मोत्याचं काही महत्व नाहीये. तो काही त्या मोत्यांची माळ घालून गळ्यात घालणार नाहीये. मग त्या मोत्याचं जो मोती आहे त्याला त्या शिंपल्याचं महत्व आहे. या सगळ्या दृष्टांताच्या आधारे आपल्याला कळतंय काय, तर विठ्ठलाचं नाम हे त्याच्यासाठी एवढं महत्वाचं नसलं तरी ते कुणासाठी उपयुक्त आहे, कुणासाठी अमूल्य आहे आणि कुणासाठी महत्वाचं आहे, तर ते त्या भक्तांसाठी अमूल्य आहे. म्हणून कमोदिनी काय जाणे तो परिमळ, त्याला कळत नाहीये त्याचा परिमळ, त्याचा जो सुगंध आहे तो, पण भ्रमळ सकळ भोगीत असे. ही भक्ती भोगण्याचं जे काय काम आहे ते भक्तांनी करायचंय. म्हणून तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, असं त्यांनी शेवटी सांगितलंय. तो अभंग आपण ऐकूयात आता देवयानी सहस्रबुद्धे यांच्या स्वरात. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, कमोदिनी काय जाणे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाव, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाव, आणिच ते प्रेम सुख जाणो. कमोदिनी काय जाणे परिमळ, कमोदिनी काय जाणे माते तृणमाळ दुधाची ते गोडी, माते तृणमाळ दुधाची ते गोडी, माते तृणमाळ दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी कामा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ,
मगाशी आपण पाहिलं की जशा या संत रचना या विविध संतांनी लिहिल्या, तसं त्या परंपरेमध्ये आधुनिक वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो ते गदिमा सुद्धा, त्यांच्या रचना सुद्धा किती चपखल बसतात आणि या संत रचनाच आहेत काय जणू असं वाटायला लागतं. या पुढे आपण अशी काही गाणी ऐकणार आहोत जी खरं तर चित्रपट गीतं आहेत बरं का, पण ती चित्रपट गीतं नाहीतच आणि स्वतंत्र अभंग आहेत, स्वतंत्र असणारी भक्तिगीतं आहेत असं वाटावं इतकं त्यांचं स्वरूप त्या संत रचनांच्या जवळ जाणार आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचं गाणं म्हणजे स्वरांना सात्विकतेचं लेणं. सुधीर फडके यांचं गाणं म्हणजे स्वरांना सात्विकतेचं लेणं आणि शब्दांना शुद्ध उच्चाराचं देणं आणि रागदारी शास्त्रीय संगीताला सुगम संगीताचा साथ चढवून सोपं करणं म्हणजे बाबूजींचं गाणं. समचरण सुंदर कासेयाला पीतांबर, समचरण सुंदर कासेयाला पीतांबर, अनाभिया मारुळती, अनाभिया मारुळती, मुख्य त्यात वैजयंती, मुख्य त्यात वैजयंती, समचरण सुंदर कासेयाला पीतांबर, समचरण सुंदर. मुखमंडळाची शोभा कोटी सूर्य ऐशी प्रभा, मुखमंडळाची शोभा कोटी सूर्य ऐशी प्रभा, काय मागावे आणिक, काय मागावे आणिक, उभे ठाके मोक्ष सुख, उभे ठाके मोक्ष सुख, समचरण सुंदर कासेयाला पीतांबर, समचरण सुंदर. विरत्याचा काबरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा पुन्हा, विठ्ठला तू वेडा पुन्हा. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणान कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेळा पुन्हा, विठ्ठला तू वेळा पुन्हा, विठ्ठला तू वेळा पुन्हा. पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा, मुरली मनोहराया
गोखोबाची पुरे राखतो, हा नाम्याची कीर राखतो. गोखोबाची पुरे राखतो, पुरंदराला हा परमात्मा, पुरंदराला हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. आणि त्या वारीतच आपण जणू काही आहोत अशी एक छान अनुभूती आपल्याला या सगळ्या अभंगांमुळे येते. खरंच या संतांचं महात्म्य एवढं महत्वाचं आहे आणि मोठं आहे की मी मगाशी म्हटलं तसं ज्ञानेश्वर महाराज हे बंडखोर संत होते. बंडखोर पहिलं का असं मी म्हटलं, क्रांतिकारी का म्हणलं, कारण संस्कृतामध्ये असणारी भगवद्गीता ही त्या काळच्या मराठीमध्ये प्राकृतामध्ये त्याची टीका लिहावी, कॉमेंट्री लिहावी आजच्या भाषेमध्ये, हे काही सोपं काम नव्हतं. हे त्यांनी अंगावर घेतलं. त्यावेळेला त्यांच्यावर टीका झाली, कडाडून विरोध झाला. नंतरच्या काळामध्ये एकनाथ महाराजांनाही याच टीकेला तोंड द्यायला लागलं जेव्हा त्यांनी भागवताच्या 11 स्कंदाचं मराठी भाषांतर करायचं ठरवलं आणि मराठीत आणण्याचं ठरवलं. म्हणून हे सगळे कवी संत हे क्रांतिकारी म्हणायला पाहिजे. आणि एवढं सगळं असून सुद्धा, एवढी प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज मात्र आपल्या स्वसामर्थ्याबद्दल त्यांना जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाने असं म्हणतात, माझा मराठाची बोलू कवतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. रसिकांकडून सुद्धा जी येणारी दाद आहे आणि माझं जे स्वसामर्थ्य आहे त्याबद्दल असणारा आत्मविश्वास ज्ञानेश्वर महाराज जसं स्पष्ट करतात, तसंच त्यांची लाडकी माय असणारी ही मातृभाषा मराठी सुद्धा आपल्या या लाडक्या सुपुत्राबद्दल असं म्हणते, ज्ञानदेव बाळ माझा गीता सांगे भगवंता, निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देव न मोल, अमृताते जिंकित पैजा द्यावे मराठीचे बोल. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो वीरविते मराठी विद्याची माता, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बाळपणा, गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बाळपणा. बांधुनिया घुंगुर वाळे अंगिनाचे थोरपणा, निरूपण सांगाया निरूपण सांगायाला तुम्ही द्या हो शहाणपणा. बाळमुखी मोठा घास वरवा जगन्नाथा, ज्ञानदेव बाळ सांगे गीता भगवंता. निरक्षर
लक्ष द्या भूमी नाविते मराठी मी त्याची माता ज्ञान दे बाळ माझा सांगे गीता भगवंता. एक आई आणि ही विठाई अशा दोघी आयाच आहेत. आणि म्हणून एका ठिकाणी असं म्हटलंय, आई नावाची देवालाही वाटते नवलाई. आई नावाची देवालाही वाटते नवलाई, पंढरीचा विठ्ठल स्वतःला म्हणवी विठाई. आई या नावातच ही जादू आहे. म्हणून आपण विठ्ठलालाही विठाबाई, विठाई, विठू माऊली असं म्हणतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा माऊली असंच म्हणतो. माऊली या शब्दातच इतका गोडवा आहे, इतका आपलेपणा आहे आणि इतका स्नेह आहे की माऊली म्हटलं, बघा गंमत आहे, पुरुष संताला आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आणि साक्षात दैवताला आपण विठू माऊली म्हणतो. हा माऊली शब्दाचा महिमा आहे. वारीच्या वाटेवर आपल्याला अनेक वेळेला आपण बघतो की वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धत आहे, एक प्रथा आहे आणि ती म्हणजे एकमेकांना भेटल्यानंतर ते कधी हाय हॅलो नमस्कार राम राम असं म्हणत नाही. ते काय, दुसऱ्याच्या पायाला हात लावून माऊली असं म्हणतात. ज्या वेळेला याच्या मागचं सुद्धा काय तंत्र आहे, काय शास्त्र आहे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं, सुशिक्षित असो अशिक्षित असो, गरीब असो श्रीमंत असो, स्त्री असो पुरुष असो, कोणताही भेद न बाळगता मला दुसऱ्याच्या शरीरातल्या त्याच्या मधल्या ईश्वराच्या अंशाला नमस्कार करता आला पाहिजे. आणि तो जेव्हा करता येतो तेव्हा मी वागतो. माझं वागणं म्हणजे माझा अहंकार मोडणं आहे. म्हणून दुसऱ्याच्या पायाला हात लावून माऊली म्हणणं ही वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांना भेटल्यावर करण्याची प्रथा परंपरा आहे. कारण आपला सगळा अहंकार आपल्या पाठीत असतो ना, कण्यात असतो. तो एकदा वाकला की मग आपला अहंकार वागतो आणि मग आपोआप चित्तशुद्धीच्या मार्गाला आपण लागतो. म्हणूनच पुढचा अभंग ऐकूया. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. जगाची विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या भंगा. विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळाची, अभंगाला जोड टाळची पळाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची.
लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग पेडू कस उतराई, तुझा उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची, माऊली मोठी विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मोठी विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, 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 पांडुरंग 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 कृष्ण हा शब्द जेव्हा आपल्या समोर येतो त्यावेळेला संस्कृतचा अभ्यास करताना असं जाणवलं की काय बरं या शब्दाचा अर्थ असेल. कृष्ण याचा अर्थ काळा, हे बरोबर आहे, पण मूळ कर्ष हा धातू आहे, त्याच्यात क्रियापद आहे, आणि कर्ष या क्रियापदाचा अर्थ आहे आकर्षून घेणारा. कृष्णाचं व्यक्तिमत्वच असं आहे बघा, जे कायम आपल्याला आकर्षून घेतं. अगदी त्याच्या बाललीला असतील गोकुळामधल्या, तो नटखट लोणी चोरणारा कृष्ण तोही आपल्याला आकर्षक वाटतो. पांडवांना फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड या भूमिकेतनं मदत करणारा कृष्ण, राजकारणी कृष्ण तोही आपल्याला आवडतो. नटखट कृष्ण आपल्याला आवडतो, राजकारणी कृष्ण आपल्याला आवडतो, आणि प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेसारखा उपदेश करणारा तत्वज्ञ कृष्ण, योगेश्वर कृष्ण हाही आपल्याला आवडतो. सगळ्या कृष्णाच्या या ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्याला आकर्षून घेतात, म्हणून अत्यंत यथार्थ असं त्याचं नाव आहे कृष्ण. याच कृष्णाच्या रासलीला आणि रंग खेळण्याच्या त्याच्या या क्रियेबद्दलचं हे गाणं आपण ऐकणार आहोत, जे लिहिलंय सुरेश भटांनी. पण याच्यामध्ये काही काही वेगळे शब्द आहेत, ते मुद्दामून सांगते. तो चटोर चित्त चोर, चटोर याचा अर्थ काय तर नटखट, चावट. आणि अनंग रंग रास हाही एक शब्द येतो. अनंग याचा अर्थ मदन, मदनाचा तिथे खेळ चाललेला आहे, प्रेमाचा खेळ चाललेला आहे, म्हणून अनंग रंग रास असा एक शब्द येतो. आणि शेवटी आपण बघतोच की सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर धार्मिक क्रिया जेव्हा आपण एखादी करतो, उपचार, तेव्हा म्हणतो कृष्णार्पणमस्तु. आपलं अवघं आयुष्यच कृष्णार्पण आहे. तेव्हा ऐकूयात एक अत्यंत सुंदर असं गीत, आज गोकुळात रंग खेळतो हरी. आणि हे गाणं आपण ऐकणार आहोत स्वातीताई आणि देवयानीताई यांच्या स्वरात. आज गोकुळात
आपण नेहमी अशा गोष्टी अनुभवतो की एखादा प्रसंग आपल्या समोर घडत असताना सुद्धा आपल्याला तेव्हा तो साधा वाटतो, पण आपल्या मनावर मोठा परिणाम करून जातो. वारीमध्ये चालत असताना एकदा एक आजोबा होते. आम्ही असेच काही लोकांचे बाईट्स घेत होतो. त्याला बोलतं करायचं म्हणून त्या आजोबांना मी विचारलं, आजोबा तुमचं वय काय? आजोबांनी सांगितलं, माझं वय 70 वर्ष. म्हटलं वा. आणि लगेच दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला, आजोबा तुम्ही किती वर्षांपासून वारी करताय हो? तेव्हा ते म्हटले 71 वर्षांपासून. म्हटलं काहीतरी या माणसाचं गणित चुकलंय बरं का. माझ्या चेहऱ्यावरचे हे भाव त्याला बहुतेक बरोबर वाचता आले. आजोबा मला म्हणाले, ताई गडबडून जाऊ नका, माझं वय 70 वर्ष आहे, मी वारी 71 वर्ष करतोय, कारण आईच्या पोटात होतो त्याही वर्षी आईने वारी केली आहे. ही निष्ठा आणि ही श्रद्धा जेव्हा असते, त्यामुळे माझ्या वडिलांची मिराशी तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही भावना व्यक्त करून पिढ्यानपिढ्या वारीत चालत आलेले लोक बघितले की वाटतं यांनी खरोखर त्या विठ्ठलाला विकत घेऊन टाकलेलं आहे. याच भूमिकेतलं, याच भावनेतलं पुढचं गाणं ऐकूयात. विकत घेतला श्याम. आपण नेहमी असं म्हणतो की नामस्मरण आणि आपल्या उपासनेने आपण देवाला इतकी भुरळ पाडू शकतो की जणू काही तो माझ्या ताब्यात येतोय. ही भावना व्यक्त करणारं पुढचं गाणं ऐकू. विकत घेतला श्याम, देवयानी आणि अभिजित यांच्याकडून. नाही खर्चली कबडी दमडी, नाही वेचला दाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असेल उधारी. कुणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असेल उधारी. जन्मभरीच्या श्वासाए तुके बोझिले हरिनाम, बोझिले हरिनाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला बाळ गुलाबी यमुनेवरचा, गुलाम काळा संतावरचा. बाळ गुलाबी यमुनेवरचा, गुलाम काळा संतावरचा. हाच तुक्याचा विठ्ठल ठाणी, दासाचा श्रीराम, दासाचा श्रीराम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. जितके मालक तितकी नावे, जितके मालक
जेव्हा पंढरपूरला जमतो त्यावेळी ती नगरी म्हणजे अक्षरशः चालतं बोलतं संतपीठ आहे का काय असं वाटायला लागतं. टीका करणारे टीका करतात हो, कारण वारीमध्ये सुद्धा हौशे नवशे गवशे सगळी मंडळी असतात. पुण्यामध्ये जेव्हा वारी जाते तुम्ही बघत असाल की अनेक सामाजिक संस्था काही गोष्टी वाटत असतात, ते कधी ना मिळाल्यासारखी अनेक मंडळी घेत असतात. पण हे खरे वारकरी नव्हे. हौशे नवशे गवशे हे आपल्याला दिसतात, पण खरी वारी अनुभवायची असेल तर नेमस्त वारकऱ्याची वर्तणूक नेमकी कशी आहे ती बघायला पाहिजे. माऊली थांबल्याशिवाय ज्याचे पाय थांबत नाहीत, म्हणजे माऊलीची पालखी विसावल्याशिवाय ज्याचे पाय विसावत नाहीत, माऊलीचा नैवेद्य झाल्याशिवाय जो तोंडात स्वतःचा घास घालत नाही, तो खरा नेमस्त वारकरी आहे. आणि म्हणून असा हा जेव्हा संतांचा मेळा पंढरपूरमध्ये जमतो तेव्हा इतके छोटे छोटे अशिक्षित लोक सुद्धा वाटणारे आपल्याला खूप काही शिकवून जातात. एक अशिक्षित अडाणी बाई होती, ती ज्ञानेश्वरी वाचत होती. मी सहज जाऊन तिला म्हटलं, म्हणजे मला माहिती होतं तिला वाचता येत नाही, तरी सुद्धा ती मन लावून वाचत होती एक एक ओळ अशी. मी जवळ जाऊन बघितलं ही वाचतेय काय करतेय, म्हणून मी तिला म्हटलं की बाई वाचताय का तुम्ही? तर ती म्हटली ताई मला कुठे लिहायला वाचायला येत आहे. मग म्हटलं तुम्ही काय करताय? तिने मला उत्तर दिलं. ती म्हणाली की कुणीतरी मला सांगितलंय की ज्ञानेश्वरी वाचली की पुण्य मिळतं, मला तर वाचता येत नाही. मग म्हटलं करतेस काय? तर त्या प्रत्येक शब्दावर प्रत्येक ओळीवर बोट ठेवते आणि नुसतं पांडुरंग पांडुरंग हे असे संत भार जेव्हा पंढरीमध्ये जमतात तेव्हा जनाबाईंच्या तोंडून शब्द येतात संत भार पंढरीत. ऐकूयात अभिजित पंचभाई यांच्या आवाजात. फार वर्षांपासून हा अभंग गायची इच्छा होती. आज पहिल्यांदा गातोय. गडबड झाली तर क्षमस्व. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनात गजर होत, कीर्तनात गजर होत, संत भार पंढरीत, संत भार तीर्थ असे देव उभा, तीर्थ असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, चरणाची शोभा, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनाचा गजर होत, संत भार पंढरीत. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात,
रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत हरिदास नाचत संत भार पंढरीत संत भार पंढरीत सखा विरळा ज्ञानी सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर सखा सखा बिरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार नामयाचा जो जिव्हार नामयाचा जो जिव्हार संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरीत संत भार पंढरीत ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण जावे ना आपण सामान्य आहोत कारण आपण षड्रिपूंना मान्य करून चालतो. जे षड्रिपूंना धारण करतात ते साधारण, जे षड्रिपूंना मान्य करतात ते सामान्य, जे षड्रिपूंना अधू करतात ते साधू आणि जे षड्रिपूंचा अंत करतात ते संत. म्हणून अशा संतांच्या रचना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा परत एकदा माऊलींच्या रचनेकडे वळूयात आणि मगाशी ज्या अल्बमचा उल्लेख झाला, वैकुंठ नायका, ज्या कार्यक्रमाचा उल्लेख झाला त्याच कार्यक्रमातलं हे गाणं आहे नरो हरी हरी नारायण, ज्याला संगीत दिलेलं आहे जीवन धर्माधिकारी यांनी. आपण ऐकूयात समूह स्वरामध्ये आता हे गीत. वैष्णव गर्जति नामे आनंद
हरि नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण हरि नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण हरि नारायण गाता गाता नाचता प्रेमे उल्हासे गाता गाता नाचता प्रेमे उल्हासे चराचरींचे दोष नाशिले अनायासे चराचरींचे दोष नाशिले अनायासे सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण हरि नारायण मत्स्यकूर्मधिक जाचे महिमेसी आले मत्स्यकूर्मधिक जाचे महिमेसी आले धन्य वैष्णव तेज रवि शशीसी पहाले धन्य वैष्णव तेज रवि शशीसी पहाले सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण हरि नारायण बापर कुमादेवी वरा पडियंती जियातनु बापर कुमादेवी वरा पडियंती जियातनु तया संता चरणी स्थिर हो कामनु तया संता चरणी स्थिर हो कामनु सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण नरो हरि 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 नारायण नरो हरि 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 नारायण हरि नारायण आनंदले वैष्णव गर्जति नामे चौदाही भुवने भरणी परब्रह्मे चौदाही भुवने भरणी परब्रह्मे सनत सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण सनत सनंदन मुनि जन वंदन
हरिनारायण हरिनारायण हरो हरि 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 नारायण हरिनारायण हरिनारायण हरो हरि 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 नारायण हरिनारायण हरिनारायण हरो हरि 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 नारायण हरिनारायण हरिनारायण हरिनारायण. लाडू घ्या रे तुम्ही सुद्धा. हे आनंदाचे लाडूला वाटण्याचं काम हे आजच्या कार्यक्रमाने केलेलं आहे आणि या सगळ्या संत रचनांनी केलंय. त्यामुळे या संत साहित्यातले आनंदाचे लाडू आपण याही पुढे खात राहूयात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग ऐकू. कारण या नंतर बोलण्यासाठी सारखं काही राहिलेलं नाही, म्हणून आत्ताच आपली रजा घेते. रामकृष्ण हरी. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग काय सांगू झाले काहीची आभारी काय सांगू झाले काहीची आभारी पुढे झाली नाही पुढे झाली नाही आवडीने आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग गर्भाचे आवडी मातेचा डोळा गर्भाचे आवडी मातेचा डोळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग तुका म्हणे तैसा ओतला सेठसा तुका म्हणे तैसा ओतला सेठसा अनुभव सैसा मुखाला आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाची रंग आनंदाची रंग आनंदाची रंग आनंदाची रंग आनंदाचे आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग देवी दान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी देची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी देची माझी सर्व जोडी नरके मुक्ती आणि संपदा नरके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणी
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी